ओम नमो नमो श्री ओम नमो श्री नमो श्री गला नमो श्री गला नमो श्री गला हे आसपदे शिव सुता गौरी नंदना विराजे गौरी नंदना विराजे गौरी नंदना विराजे मंडळी धन्य धन्य जिजाऊ माता धन्य धन्य जिजाऊ माता नमन सभाता राष्ट्रदेवता 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 वंदनी विधाते तुझ्या चरणात वंदनी विधाते तुझ्या चरणात वंदनी विधाते तुझ्या चरणात यावी गणपती सोनदाल्या सजराजी यावी गणपती सोनदाल्या सजराजी यावी गणपती सोनदाल्या सजराजी मंडळी 1598 सालामध्ये मासाहेब जिजाऊंचा जन्म लखोजी जाधवांच्या घरामध्ये झाला आणि त्या कन्येचं नाव त्या जिजाऊ मातेचं नाव मासाहेब जिजाऊ असं ठेवण्यात आलं आणि म्हणूनच ती माझी माऊली धन्य आहे म्हणून साहेब सांगतायत 1598 साला तुमचं प्रत्येकाला मुलगा पाहिजे जर मुलगा जन्माला आला तर एका कुळाचा उद्धार करतो पण त्याच ठिकाणी जर मुलगी जन्माला आली तर 2-2 कुळांचा उद्धार करते एक म्हणजे माहेर करता आणि दुसरं म्हणजे सासर करता आणि त्याचप्रमाणे माझ्या या जिजाऊ मातेला 2 घराण्यांचा उद्धार केला तो कोणता म्हणा जाधव घराण्याचा आणि भोसले घराण्याचा आणि म्हणून ती जिजाई धन्य आहे ती जिजाऊ माता धन्य आहे आणि म्हणून शाहीर सांगतायत आई जिजाऊ नमस्कार माझे तुझ्या चरणाला आई जिजाऊ नमस्कार माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला आई काळाचा ते सारथी आला जन्माला वाढवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं तोच माझा राजा कसा होता म्हणाल धन्य धन्य शिवाजी
तुम्हाला? काय माहिती? कुठलं तोरण बांधतोय 16व्या वर्षी? आई वडिलाला माहिती सुद्धा पडत नाही. तोरण एकीकड आणि तोरणाचा नारळ एकीकड असं असतंय. पण माझ्या राजाने काय प्रगती केली आणि त्यांची माँसाहेब जिजाऊने त्यांना कोणती शिकवण दिली होती? आजच्या एका तरी महिलेने कुठल्या आपला शोभा राजा तयार केलाय का? पण आपण राजा म्हणून आपल्या मुलाला हात लावतो. पण त्या राजामध्ये काय गुण असतात ते आई वडील सुद्धा आपण सांगू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या राजाचे मावळे कसे होते. याच माझ्या राजानं 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला. हे मर्द मावळे सत्य, हे मर्द मावळे सत्य, शिवबाचे सत्य नव्हते कोणी सत्य. हे मर्द मावळे सत्य, शिवबाचे सत्य नव्हते कोणी सत्य, नव्हते कोणी सत्य. शिवबा शब्द शिवाची प्राण, शिवबा शब्द शिवाची प्राण. आणि या महाराष्ट्राच्या विदर्भाला परत एकदा माझ्या जिजाऊचाच शिवा पाहिजे. परत एकदा या महाराष्ट्राला माझ्या जिजाऊचाच शिवा पाहिजे. आणि जगाला